कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, खिशामध्ये तुमच्या क्रेडिट कार्ड आहे? नक्कीच असणार. एक नाही, 2-4 बँकांची असतील. आता ही क्रेडिट कार्ड तुम्ही आम्ही रोज वापरतो किंवा गरज असल्यावर वापरतो. पण रोज थोडी थोडी कुरतडून आपण खातोय याची जाणीव कुणालाही नाहीये. मी का असं बोलतोय? त्याला कारण असं आहे की आपल्या पूर्ण जगाचा विचार केला तर जवळपास 1000 नद्या या प्रदूषित म्हणून घोषित झालेल्या आहेत. आणि त्याच्यातला मोर दॅन 10%, 144 नद्या या आपल्या भारतातल्या आहेत. पहा, 144 या प्रदूषित नद्या यांच्याद्वारे आपल्याच लोकांनी त्या नदीच्या पाण्यात फेकलेलं प्लास्टिक हे वाहत समुद्रापर्यंत जात आहे. आणि त्याचे बारीक बारीक कण एकतर ह्या नद्यातल्या पाण्यामध्ये पण प्लास्टिक विरघळत आहे, ते सुद्धा तुम्हाला ठराविक प्लॅन्ट्सला जाऊन शुद्धीकरण करून तुमच्या घरातल्या नळाद्वारे तुमच्यापर्यंत त्याचे कण पोचतातच आहेत. क्रेडिट कार्ड तुम्ही कुरतडून खाताय हे जे मी म्हणतोय ते याचसाठी की तुमच्या पाण्यामध्ये सुद्धा बारीकसे प्लास्टिकचे कण आहेत. आणि मग हे असंच्या असं पाणी जेव्हा समुद्राला जाऊन मिळतं, याच्यामध्ये टाकलं जाणारं वेस्ट प्लास्टिक, मग त्या पाण्याच्या बाटल्या असतील, अजून कशाही प्रकारचं प्लास्टिक असेल, शेवटी नदी मिले सागर से, जे काही तिच्या पोटात पडेल ते सगळं घेऊन ती समुद्राला भेटायला जातेच. परिणामी समुद्राच्या पाण्यापासून ज्या मिठागरांवर मीठ बनवलं जातं, आत्ता संशोधनानंतर त्या मिठामध्ये सुद्धा प्लास्टिकचा अंश आहे असं सिद्ध झालंय. नॅचरली जे लोक खूप आवडीने सी फूडवर ताव मारतात, काय ते मासे सुरक्षित आहेत? बिलकुल नाही. त्या माशांच्या शरीरात सुद्धा ह्या प्लास्टिकचे कण जात आहेत आणि परिणामी रोगराई वाढतीये. कॅन्सरसारख्या रोगाचे पेशंट्स दवाखान्यांना गर्दी झालेली आहे, गर्दी. मग आता आपल्यापेक्षा छोटे देश, ज्यांचा विकास अजून आपल्या एवढाही नाही झाला, अशा देशांनी जागरूक होऊन नदीच्या पाण्याचं शुद्धीकरण सुरू केलेलं आहे. म्हणजे नदीमधनं समुद्राकडं वाहून जाण्याआधी हा प्लास्टिकचा कचरा एका विशिष्ट यांत्रिक बोटीद्वारे वेगळा केला जातो. त्याचे ट्रकच्या ट्रक भरून नंतर ते डिस्पोज केले जातात. मग ती यंत्रणा जर आपल्या भारत देशातल्या ज्या काही 144 नद्या प्रदूषित म्हणून घोषित केल्या आहेत, आपल्याकडे तर माहितीच आहे, ये नदी मेरी माता है, ये हमारी लक्ष्मी है, ये गंगा मैया है, काय काय म्हणतो आपण. किती चांगल्या विचारांनी आपण तिला पूजा वगैरे करतो. पण तिचं स्वास्थ्य नीट राहावं म्हणून किती लोक काळजी घेतात. किती नद्यांचे काठ तुम्हाला गलिच्छ झालेले दिसतील. अब्जावधी रुपये गंगा शुद्धीकरणासाठी गेले असतील, पण झाली का गंगा शुद्ध? प्रेत टाकताय. कोरोनाच्या काळात तर हॅवॉक झाला.
आणि आजही ज्यांची परिस्थिती नाही आहे लाकडं आणण्याची, सरळ ते नदीला देह अर्पण करतायत. किती मोठं प्रदूषण आपण करतोय याचं भान सुद्धा कुणाला नाही आहे. म्हणूनच आता या 144 नद्या शुद्ध करण्यासाठी या नद्यांमधनं वाहत जाणारा प्लास्टिकचा कचरा समुद्राला मिळायच्या आत जर आपण अडवू शकलो आणि तो व्यवस्थित डिस्पोज करता आला आपल्याला, जी काही यंत्रसामुग्री लागते ती मागवण्यासाठी जर आपल्या राजकारण्यांनी थोडं लक्ष इकडं घातलं ना, तर बरं होईल. थोरा मोठांचे पुतळे त्याच्यावरनं सुद्धा राजकारण तापतंय. आणि मग बेसिक गोष्टी ज्या जनसामान्यांना खड्ड्यात ढकलतायत त्याच्याकडं तुम्ही लक्ष द्या ना. का एखाद्याच मंत्र्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर होण्यासाठी धडपडायचं? ज्यांच्या अंतर्गत एन्व्हायरमेंटल सेक्शन येतो, पर्यावरण मंत्री जे आहेत, स्टेटचे घ्या, सेंटरचे घ्या, यांनी एकत्र बसून जे काही छोटे देश प्रगती करतायत या बाबतीत, ती यंत्रसामुग्री, ती मशिनरी आपल्या देशाला मागवता येईल का? तसे प्रयोग आपल्या इथं अंमलात आणता येतील का? ठीक आहे, पॉप्युलेशन आपलं जास्त आहे, जास्त मशिनरी लागेल, नद्या जास्त पोल्युटेड असतील, संख्या जास्त असेल, बोटी जास्त लागतील, मॅनपॉवर जास्त लागेल. अरे पण ती नेमली पाहिजे ना. जर तुम्हाला सगळ्यांच्या आरोग्याची एवढी काळजी असेल, आयुष्मान भारत योजना, दारिद्र्य रेषेखाली चॅरिटेबल ट्रस्टमध्ये तुम्हाला फुकटचे उपचार, फुकटचं रेशन, या गोष्टी तुम्ही पाहताय, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्याऐवजी हे जेव्हा निर्माण होत आहेत आजार, त्याच्या मुळाशी जर आपण घाला घातला, म्हणजेच पाण्याचं जे प्रदूषण होतं आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी अंमलबजावणी केली पाहिजे. एक तर प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, ती होताना दिसत नाही. इंडस्ट्रीयल वेस्ट, आत्ताच मी ऐकलं, इंद्रायणी नदीमध्ये मैला मिश्रित पाणी आणि इंडस्ट्रीयल वेस्ट वॉटर असं सगळं सोडून देण्यात आलं धुवांधार पावसाचा फायदा घेऊन. मग ही जर प्रवृत्ती इतकी घाणेरडी असेल तर काही लोक म्हणतील कितीही बोटी आणा, आपला देश नाही सुधारणार. बट इट विल बी अ निगेटिव्ह थिंकिंग. असं कशाला? यंत्रसामुग्री योग्य ती लागणारी नक्कीच मागवली पाहिजे. सुज्ञ माणसांनी असे जे काही विचार असतात ते वरपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडलं पाहिजे. सरकारवरती फालतू गोष्टींवरती दबाव आणण्यापेक्षा अशा गोष्टींमध्ये जर सरकारचं आपण दरबाराला हलवण्याचं काम केलं आणि जर काही खासदार आमदारांनी अभ्यासू वृत्तीने असे काही प्रश्न मांडले तर त्यांना नक्की सपोर्ट केला पाहिजे. मित्रांनो, अजूनही वेळ गेली नाही असं मला तरी वाटतं. आज सी फूड खाणारे नॉन व्हेजिटेरियन्स लोक, ही लोक हॉटेलमध्ये जाऊन पण मस्त मच्छीवर ताव मारतात, घरोघरीच पण मच्छी खाल्ली जाते. आताच पहा, कोजागिरी पौर्णिमा एकदा होऊन गेली की कोळी लोकांच्या बोटी समुद्रात जायला लागतात आणि मग मासळी खाणारा माणूस अगदी चेहऱ्यावरती खुशी आणून सांगतो, आता आमचा मच्छीचा सीझन चालू झाला बरं का, हे सणवार वगैरे संपले. आता गणपती बाप्पाचं एकदा विसर्जन झालं की आम्ही खायला प्यायला रिकामे. पण आपल्या पोटात त्या मच्छीच्या आपण जे काही सेवन करणार आहात त्याच्याद्वारे प्लास्टिक पण पोटात चाललंय, याची जाण प्रत्येकाला हवी. तुम्ही कुठे कुठे म्हणून अडवणार? मिठामध्ये सुद्धा आता प्लास्टिक निघायला लागलंय. पण हे सगळं बंद करता येईल ना आपल्याला. छोट्या छोट्या देशांचं आपल्याला अनुकरण नक्की करता येईल. आपल्याकडेही पोटेन्शियल आहे. आपल्याकडेही आता आपला जे काही आहे ते अर्थव्यवस्था सुधारलेली आहे, GDP वाढला आहे. मग थोडाफार पैसा जर या विधायक कामासाठी गेला तर कुठे बिघडलं? सगळ्या जनतेचं स्वास्थ्य चांगलं राहण्यात तुमच्या आयुष्यमान भारत किंवा मोफत उपचार याच्यावरचा ताण पण आपोआप कमी होईल. जर रोगच निर्माण होणार नाहीत
तर तुमच्या या दवाखान्यांमध्ये कोण येऊन गर्दी करेल? हा साधा प्रश्न आहे, पण जटिल होत चाललेली ही एक मोठी समस्या आहे. ह्याच्याकडे जर आत्ता 1-2 वर्षात लक्ष नाही दिलं ना, तर ही समस्या इतकं उग्र रूप धारण करेल, की तुम्हाला पाणी पिणं मुश्कील होईल आणि तुम्हाला भाज्यांमध्ये मीठ घालणं पण मुश्कील होईल. आता मिठाशिवाय तर चव नाही. सीफूड खाणाऱ्यांना प्रचंड मोठा धोका आहे. कुठेतरी ही जागृती निर्माण व्हावी म्हणूनच आज हा पर्यावरणविषयक एक व्हिडिओ. खास वी आर ईटिंग प्लास्टिक एव्हरी डे ह्याची जाण निर्माण करून देण्यासाठी. तुमच्या आमच्या पोटामध्ये बारीक बारीक प्लास्टिकचे कण चाललेले आहेत पाण्याद्वारे, मिठाद्वारे आणि मच्छीद्वारे. याचं भान आपण ठेवलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी आपण सरकार दरबारी काही ना काही निवेदनं दिली पाहिजेत असं मला वाटतं. मित्रांनो, म्हणून मी या व्हिडिओची सुरुवात केली होती की क्रेडिट कार्ड तुमच्या खिशात आहे का? प्लास्टिक वापरलं जातं त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणि तेच आपण रोज कुरतडून थोडं 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 खातोय. वी आर ईटिंग प्लास्टिक एव्हरी डे अँड इट इज व्हेरी डेंजरस फॉर आवर हेल्थ. आशा करतो मित्रांनो, कुठेतरी काहीतरी सुधारणा होईल सरकार दरबारापर्यंत. जी काही मशिनरी लागते नद्यांच्या आपल्याला प्रदूषण कमी करण्यासाठी, वाहत जाणारं प्लास्टिक अडवण्यासाठी, ज्या काही व्यवस्था कराव्या लागत आहेत त्या करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. याची जाण या सरकारला करून देण्यासाठी सामान्य जनतेमधून नक्कीच काहीतरी प्रयत्न होतील. याच अपेक्षेसह हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही पण शेअर करा. एकमेकांमध्ये शेअर करून ही जागृती निर्माण करू आणि आपल्या हातून जर काही या नदीला, जिला आपण देवता मानतो, पूजतो, तिच्यामध्ये आपल्या हातून जर काही प्रदूषण होत असेल तर ते त्वरित थांबवलंच पाहिजे. अदरवाईज जे काही पुस्तकी शिक्षण आहे ते सुद्धा तुमचं या नदीच्या गाळाबरोबर वाहत गेलं असं समजून स्वतःला एक निर्बुद्ध म्हणून डिक्लेअर करण्यास हरकत नाही. जय हिंद, जय भारत.